तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास राज्यशास्त्र तर इतिहासामधील 6वे प्रकरण ज्याचं नाव आहे महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण हा पाठ किंवा हे प्रकरण आज आपण बघणार आहोत। स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता। स्वातंत्र्योत्तर काळातही स्त्रियांचे योगदान सर्वच क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण आहे। त्यांचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत। तसेच स्त्रियांच्या आणि अन्य दुर्बल घटकांच्या संदर्भातील कायद्यांचा अभ्यास सुद्धा आपण करणार आहोत। की आपण बघतो की स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुरुषाच्या बरोबरीने स्त्रियांनी सुद्धा सहभाग घेतलेला आपल्याला दिसतो आणि अत्यंत महत्त्वाचं असं योगदान सुद्धा आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांनी केलेलं आपल्याला दिसून येतं। मग याशिवाय अन्य स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जे काही अन्य लढे झाले की ज्यामध्ये स्त्रियांनी सुद्धा सहभागी होऊन आपलं योगदान दिलेलं आहे, तर अशा काही लढ्यांबद्दल या पाठामध्ये आपल्याला माहिती बघायला मिळणार आहे। शिवाय स्त्रिया आणि अन्य काही जे दुर्बल घटक मानले जातात, जसं स्त्रिया यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा कसा आहे, एक दुर्बल अबला स्त्री असा म्हणून असतो। आणि याशिवाय जे काही अपंग आहेत किंवा लहान मुलं आहेत आणि समाजामध्ये ज्यांना खालच्या जातीतलं मानलं जातं किंवा जे शिकले नाही असे जे काही घटक होते, त्या घटकांसंदर्भातील जे काही कायदे आपल्या भारताने तयार केले स्त्रियांच्या सक्षमीकरणाकरिता, या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणाकरिता, तर त्या संदर्भातील कायद्यांचा अभ्याससुद्धा या प्रकरणात आपण आज करणार आहोत। सर्वप्रथम त्यांनी एक चार्ट दिलेला आहे। हा चार्ट खूप महत्त्वपूर्ण आहे आणि बोलका असा सुद्धा आहे की त्यांनी लिहिलेलं आहे की हे माहिती करून घ्या की या ठिकाणी काय दिलं आहे, दर हजारी पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण, म्हणजे दर 1000 पुरुषामागे भारतामध्ये स्त्रियांचं प्रमाण हे किती आहे आणि दर सालगणिक म्हणजे दर सालानुसार ते कसं बदलत गेलं याबद्दल ही आकडेवारी आपल्याला या तक्त्यामध्ये दिलेली आहे। की जनगणना वर्ष आणि जनगणना ही दर 10 वर्षांनी होते। 1951 मध्ये ज्यावेळेला जनगणना झाली त्यावेळेला भारतामध्ये दर 1000 पुरुषामागे किती स्त्रिया होत्या, 946। म्हणजे 1000 पुरुष असतील तर त्यांच्यामागे 946 ज्या होत्या ते त्या स्त्रियांचं प्रमाण किंवा स्त्रियांची सरासरी होती। 1961 मध्ये हे स्त्रियांचं प्रमाण घटलेलं आपल्याला दिसतं आणि 941 स्त्रिया या दर 1000 पुरुषामागे होत्या। 1971 मध्ये ते अधिक घटलेलं आपल्याला दिसतं आणि 1000 पुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण हे 930 एवढं असलेलं आपल्याला दिसून येतं। 1981 मध्ये ते थोडंसं वाढलेलं आहे, 1000 पुरुषामागे 934 स्त्रिया या भारतामध्ये आढळून येत होत्या। 1991 मध्ये हेच प्रमाण पुन्हा आपल्याला घटलेलं दिसतं, 927 स्त्रिया या 1000 पुरुषामागे होत्या। तर 2001 मध्ये आपल्याला काय दिसतं, 933। मग आता या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतो की दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण का घटत आहे, म्हणजे काळ बदलतो आहे, आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल होतो आहे, परंतु तरीही समाज आपला प्रगल्भ होतो आहे, समाज हा खूप प्रगतिशील आज झालेला आपल्याला दिसतो आहे, आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतो आहे, परंतु तरीही दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण का घटत आहे या कारणांचा आपण शोध घेतला पाहिजे। आणि त्यामागे आपल्याला असं दिसतं की आपल्या समाजाची एकंदरीतच आपल्या ज्या काही परंपरा आहेत, जी संस्कृती आहे, त्यामध्ये स्त्रियांकडे बघण्याचा जो एक संकुचित दृष्टिकोन होता, तोच या संकुचित मानसिकतेचा दृष्टिकोन या स्त्रिया दर 1000 पुरुषांमागे
स्त्रियांचं घटत जाणारं जे प्रमाण आहे त्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतो की भारतातील स्त्रियांच्या परिस्थितीचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की त्यांच्या अनेक समस्यांचे मूळ पुरुषांच्या मानसिकतेत दडलेले आहे. की मग आपण ज्यावेळेला भारतीय स्त्रियांच्या या तथाकथित आणि तत्कालीन परिस्थितीचा जर आपण विचार केला तर आपल्याला या सर्व समस्यांचं मूळ एकाच घटकामध्ये दडलेलं आपल्याला दिसतं आणि ते म्हणजे काय की पुरुषाच्या मानसिकतेत दडलेलं आहे. म्हणजे काय, पुरुषाची जी मानसिकता आहे, जी पुरुषी संस्कृती आपल्याकडे आहे, तीच खरी काय आहे, स्त्रियांच्या समस्यांचं मूळ कारण आहे असं म्हटलेलं आहे. आज आपण 21व्या शतकात आलो तरी या पुरुषी मानसिकतेतून आपली सुटका झालेली नाही. की आपण आज 21व्या शतकाकडे वाटचाल करतो आहे. आपले पेहराव बदलले, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या राहणीमानामध्ये, आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या अनेक गोष्टींमध्ये आज बदल झालेले आपल्याला दिसतात. परंतु तरीही या पुरुषी मानसिकतेतून आजही आपली सुटका झालेली दिसत नाही. की वंशाचा दिवा म्हणजे कोण असतो, घरातला मुलगा हा वंशाचा दिवा असतो. तोच कुटुंब पोसू शकतो, तोच कुटुंबाचं नेतृत्व करू शकतो. जोपर्यंत घरामध्ये एखादा मुलगा जन्माला येत नाही तोपर्यंत आईवडिलांना मोक्ष मिळत नाही. अशा नाना विविध ज्या अशा भोळसट आणि बुरसटलेल्या ज्या कल्पना आपल्या समाजाच्या आहेत, त्यामुळे आपल्या इथे स्त्रियांवर नेहमीच अन्याय अत्याचार होताना दिसतात. शिवाय स्त्रियांचं जे प्रमाण आहे ते सुद्धा काय दिसतं आपल्याला, घटत चाललेलं आपल्याला दिसून येतं. आणि या पाठामध्ये आपल्याला याच गोष्टींवर प्रकाश त्यांनी टाकलेला आहे की कशा पद्धतीने स्त्रियांनी सुद्धा काय दिलेलं दिसतं, पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडून आपल्या स्वातंत्र्यामध्ये तर योगदान दिलेलंच आहे, परंतु स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये त्यांनी सुद्धा अनेक लढ्यांमध्ये यशस्वी योगदान हे आपल्याला दिलेलं दिसतं. म्हणून स्त्रियांची भूमिका आपल्या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये कशा पद्धतीने बदलत गेली, त्यांचं योगदान हे किती महत्त्वपूर्ण प्रत्येक लढ्यामध्ये होतं, याविषयी या पाठात आपल्याला माहिती बघायला मिळणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याबद्दल माहिती घेऊया की महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून झालेल्या भूदान चळवळीत विनोबांनी स्त्रीशक्तीचा उपयोग केला. स्त्री कार्यकर्त्या भारतभर भूदानाचा विचार घेऊन गेल्या. निजामशाही व सरंजामी व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तेलंगणातील शेतकऱ्यांच्या मुक्तीलढ्यात स्त्रियांचा सहभागही लक्षणीय होता. हा भाग वेठबिगार मुक्त झाल्याने स्त्रियांची या संकटातून मुक्तता झाली. की या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून अनेक ज्या स्त्रिया होत्या त्या विनोबा भावेंच्या भूदान चळवळीमध्ये सहभागी झाल्या आणि स्त्रियांच्या या शक्तींचा वापर भूदान चळवळीकरिता विनोबा भावेंनी केलेला आपल्याला दिसून येतो. मग विनोबा भावेंच्या या ज्या कार्यकर्त्या होत्या, ज्या भूदान चळवळीमध्ये सहभागी झालेल्या होत्या, या स्त्री कार्यकर्त्या भारतभर भूदान चळवळीचा विचार घेऊन गेल्या. मग आता सर्वप्रथम आपल्याला हा प्रश्न येतो की भूदान चळवळ म्हणजे काय. की भूदान चळवळ म्हणजे अशी चळवळ विनोबा भावेंनी चालू केली होती की ज्यांच्याकडे खूप जमीन आहे, ज्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणात जमीन आहे, असे मोठे जमीनदार, शेतकरी, राजे यांनी काय कराव्या, आपल्या ज्या जमिनी आहे त्या आम्हाला दान कराव्या. त्या माध्यमातून काय होईल की जे गरीब शेतकरी आहेत, अल्पभूधारक आहेत किंवा जे भूमिहीन आहेत, अशा शेतकऱ्यांना वाटून आपण काय करूया की या संपत्तीचं जे वितरण आहे ते या सर्व तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचू आणि त्या माध्यमातून आपण सर्वांगीण विकास भारताचा घडून आणू. याकरिता विनोबा भावे यांनी भूदान चळवळ ही चालू केलेली होती. आणि या भूदान चळवळीच्या
पुरस्कार आणि प्रसार करण्याकरिता त्यांनी स्त्री शक्तीचा पुरेपूर वापर केला. या स्त्रिया ज्या होत्या, ज्या या चळवळीमध्ये सहभागी होत्या, त्या भारतभर फिरल्या आणि त्यांनी भूदान चळवळीकरिता अनेक लोकांना, अनेक जमीनदार, राजे या लोकांना, श्रीमंत लोकांना प्रेरित केलं. स्त्री कार्यकर्त्या या भारतभर भूदानाचा विचार घेऊन गेल्या. निजामशाही, सरंजामशाही आणि शेतकऱ्यांच्या मुक्ती लढ्यामध्ये या स्त्रियांचा भागसुद्धा काय होता, लक्षणीय असा होता. कारण त्या काळी काय होतं की गुलामीची पद्धत होती. शेतकऱ्यांना राबून घेतलं जायचं, त्यांना त्यांचा थोडाफार मेहनताना दिला जायचा, परंतु शेतकरी मात्र कधीही काय होत नव्हता, त्याचं जीवनाची घडी नीट बसत नव्हती. आणि त्यातून एक वेठबिगारीची पद्धत म्हणजे गुलामीची पद्धत ही नव्याने उदयाला आलेली त्या काळामध्ये होती, की राजे लोक गुलामांप्रमाणे या शेतकऱ्यांना वापरून घ्यायचे आणि त्यांचे हालअपेष्टा, दुःख यांच्याकडे सपेशल दुर्लक्ष करायचे. फक्त त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त संपत्ती कमावणे आणि श्रीमंत होणे, अशा प्रकारची एक प्रथा म्हणजेच वेठबिगारी प्रथा ही त्या काळामध्ये अस्तित्वात होती. मग हे वेठबिगार जोपर्यंत शेतीचे कामं असायचे तोपर्यंत एका शेतामध्ये राहायचे आणि मग कामं संपले की पुन्हा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित व्हायचे. तर भूदान चळवळीच्या माध्यमातून विनोबा भावेंनी शेतकऱ्यांना या जमीनदारांच्या जाचातून तर मुक्त करण्याचा प्रयत्न केलाच, परंतु वेठबिगारी पद्धतसुद्धा, त्यातून वेठबिगारी पद्धतीचा नायनाट करण्याचाही प्रयत्न केला. आणि यामध्ये, या भूदान चळवळीमध्ये स्त्रियांनीसुद्धा अत्यंत महत्त्वाचं योगदान हे आपल्याला दिलेलं दिसतं. म्हणून या ठिकाणी आपण याची नोंद घेतली पाहिजे की या भूदान चळवळीमध्ये स्त्रियांनीसुद्धा हिरारीने आणि महत्त्वपूर्ण भाग तर घेतलाच, पण आपलं योगदानही दिलेलं दिसतं. पुढे आहे स्त्री शक्तीचा आविष्कार. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रियांनी 1972मध्ये महाराष्ट्रात आपली संघटित ताकद ही दाखवून दिली. समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला. ऐन दिवाळीत तेल, तूप, साखर, रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या. रॉकेल महाग झाले होते. यामुळे महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले. या आंदोलनाला यश मिळाले आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा आविष्कार जनतेला समजला, की एक महत्त्वपूर्ण असा लढा दिलेला आहे, की त्यामध्ये सांगितलं आहे स्त्री शक्तीचा आविष्कार. आविष्कार म्हणजे काय? शोध. म्हणजे सर्वात प्रथम या स्त्रियांना आपणसुद्धा संघटित झालो तर आपणसुद्धा इतिहास बदलू शकतो. सरकारचे जाचक नियम हे बदलू शकतो आणि सरकार आणि इतर जे काही शोषण करणारे घटक आहेत त्या घटकांनासुद्धा आपण वठणीवर आणू शकतो. याचा स्त्री शक्तीचा आविष्कार म्हणजे स्त्रियांना स्वतःच्या शक्तीचा शोध लागला, असं त्यांनी या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ही घटना आहे महाराष्ट्रामधली, की 1972मध्ये अनेक वस्तूंची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे खूप महागाई वाढली आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर काय झालेलं दिसतं, तेल, तूप, साखर, रवा, मैदा यासारख्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या अतिशय महागल्या आणि एक प्रकारे व्यापाऱ्यांनी सामान्य माणसाची पिळवणूक आणि शोषण करण्याचं जे सत्र अवलंबिलेलं होतं ते सत्र तोडण्यात आपल्या महाराष्ट्राच्या ज्या एक स्त्री सामाजिक कार्यकर्त्या आहेत, मृणाल गोरे ज्यांचं नाव होतं, तर त्यांनी या सर्व ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना संघटित केलं, एकत्रित केलं आणि त्यांच्या माध्यमातून काय केलं, त्या सर्व स्त्रियांना एकत्रित घेऊन हातात लाटणे घेऊन त्यांनी मोर्चा काढला आणि या मोर्चाला प्रचंड यश मिळालं, की त्यामुळे सरकारचं लक्ष या महागाईकडे आणि कृत्रिम टंचाईकडे जी व्यापाऱ्यांनी निर्माण केलेली होती त्या गोष्टीकडे गेलं आणि मग सरकारने व्यापाऱ्यांना या वाढत्या वस्तूंचे भाव कमी करण्यास सांगितलं आणि शिवाय ही जी कृत्रिम टंचाई होती ते व्यापाऱ्यांच्या
गोदामांवर छापे टाकून तीसुद्धा मोळकळीस काढली. म्हणजे या ठिकाणी काय दिसतं आपल्याला की मृणाल गोरे या एका स्त्रीच्या पाठोपाठ अनेक स्त्रिया जेव्हा संघटित झाल्या तेव्हा त्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर वाढलेल्या वस्तूंचे जे भाव होते ते तर कमी करविलेच, परंतु त्याचबरोबर त्यांनी काय केलेलं दिसतं की व्यापारी लोकांना सुद्धा काय केलं, त्यांना वेठीस जेरीस आणण्यास सरकारची सुद्धा मदत केलेली आपल्याला दिसून येते. यावरून हा स्त्री शक्तीचा काय होता, एक आविष्कार होता की एक सामान्य दिसणारी घरगुती स्त्रीसुद्धा मोर्चामध्ये जेव्हा सामील होते आणि अशा अनेक स्त्रिया जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यामुळे काय होतं, एक मोठं आंदोलन उभं राहतं आणि हा स्त्री शक्तीचा खरा आविष्कार असं त्यांनी या मुद्द्यामध्ये स्पष्ट करून सांगितलेलं आपल्याला दिसतं. पुढे आहे असंच एक आंदोलन आहे ज्याचं नाव होतं चिपको आंदोलन, की स्त्री शक्तीचा विधायक आविष्कार 1973च्या चिपको आंदोलनात दिसून आला. हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती. की आता मग हे चिपको आंदोलन काय आहे की या 1973मध्ये हे चिपको आंदोलन हे सुरू झालं की हिमाचल प्रदेशमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी जी खूप मोठ्या प्रमाणात जी जंगलं पसरलेली आहेत त्या जंगलांमध्ये ज्या वनस्पती आहेत, जी लाकडं आहेत, ती लाकडं केवळ व्यापारी उद्देशाने काय जाणार होती, तोडली जाणार होती. म्हणजे तिथल्या सुंदर जे पहाड होते त्या पहाडांवर जी वनस्पती आणि जी मोठमोठाली वृक्ष होती ती विनाकारण केवळ व्यापारी फायद्याकरिता तोडली जाणार होती. आणि त्याकरिता या विरोधात चंडीप्रसाद भट्ट, सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले की हे अमानवीय कृत्य आहे. आपल्याला मिळालेला जो नैसर्गिक वारसा आहे तो केवळ व्यापारी तत्वाकरिता किंवा 4 पैसे आपल्याला जास्त मिळतात म्हणून त्या वृक्षांची कत्तल करू नये याकरिता त्या ठिकाणी हिमाचल प्रदेशचे जे 2 सामाजिक कार्यकर्ते होते, एक म्हणजे चंडीप्रसाद भट्ट आणि दुसरे सुंदरलाल बहुगुणा यांनी काय केलं, त्याकरिता आंदोलन केलं. मग स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरावयाचे तंत्र अवलंबिले. वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला चिपको आंदोलन म्हणतात. आता सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट्ट या दोघांनीही काय केलं की ज्या घरगुती स्त्रिया आहेत, ज्या हिमाचलच्या या निसर्गाच्या कुशीतल्या गावांमध्ये राहतात, त्या सर्व स्त्रियांना संघटित केलं आणि त्या स्त्रियांना काय सांगितलं की आपण एकत्रित व्हा आणि आपल्या हातात हात घालून त्या वृक्षाभोवती काय करा, स्वतःची एक साखळी तयार करा. कारण ज्या वेळेला हे वृक्षतोड करणारे लोक येतील आपल्या कुऱ्हाडी घेऊन किंवा आपल्या काही मशिनरीज घेऊन, आऱ्या घेऊन, तर त्यावेळी तुम्ही तुमची ही जी साखळी आहे ती कदापिही तोडू नका. ज्या ठिकाणी जास्त स्त्रिया उपलब्ध नसतील अशा ठिकाणी आपण काय करा, एकट्या स्त्रीनेच त्या वृक्षाला घट्ट मिठी मारावी आणि त्या वृक्षाची तोड होण्यापासून थांबवावी. आपला प्राण गेला तरी बेहत्तर, परंतु आपण काही करता काय करू नये, त्या वृक्षाला मारलेली मिठी जी आहे ती सोडू नये. तर अशा प्रकारे त्या वृक्षाला घट्ट आलिंगन देणे म्हणजे त्याला चिपकणे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, चिपको आंदोलन असं म्हटलेलं आहे. आणि हे चिपको आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात काय झालेलं दिसतं आपल्याला, यशस्वी झालेलं दिसतं. आणि या यशामागे महत्त्वाचं जे कार्य होतं ते कोणाचं होतं, या सामान्य दिसणाऱ्या स्त्रियांचं होतं. या आंदोलनात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि त्यामुळेच हे आंदोलन यशस्वी होऊ शकलं. या परिसरातील जे कृषी अर्थव्यवस्थेत महिलांचा व्यापक सहभागसुद्धा होता. म्हणजे या वृक्षतोडीपासून आणि या वृक्षतोडीवर सरकारचं लक्ष वेधण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हे स्त्रियांच्या माध्यमातून या चिपको आंदोलनाने केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे हे आंदोलन यशस्वी झालं
आणि वृक्षांची होत असलेली सरसकट ही कत्तल ही सरकारने तात्काळ थांबवली. याशिवाय या परिसरामध्ये जो कृषी अर्थव्यवस्थेत महिलांचा व्यापक सहभाग होता. गौरादेवी या कार्यकर्तीने स्त्रियांमध्ये जागृती केली. त्यांनी सुदेशा देवी, बचनी देवी यांची मदत त्यांना मिळाली. म्हणजे स्त्री अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियासुद्धा काय करायच्या, शेतीमध्ये आपले जे यजमान असायचे किंवा त्यांचे जे पती असतील त्यांना मदत करायचे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न या स्त्रियासुद्धा करायच्या. यामध्ये गौरादेवी या कार्यकर्तीने काय केलेलं दिसतं, स्त्रियांमध्ये याबाबत जागृती निर्माण केली की तुम्हीसुद्धा काय करा, शेती कामामध्ये आपल्या कुटुंबातील लोकांना मदत तर कराच, परंतु कृषीवर आधारित जे काही व्यवसाय असतील ते सुद्धा आपण करा. अशा प्रकारची प्रेरणा ही गौरादेवी या स्त्री कार्यकर्तीने त्या भागातल्या म्हणजे हिमाचल प्रदेशातल्या स्त्रियांना दिली आणि त्यामुळे जनजागृतीसुद्धा घडून आली. या कामाकरिता सुदेशा देवी, बचनी देवी यांची मदतसुद्धा त्या गौरादेवीला मिळालेली दिसते. त्यानंतरचं आंदोलन आहे मद्यपान विरोधी आंदोलन. 1992 मध्ये आंध्र प्रदेशात मद्यपान विरोधी चळवळ ही सुरू झाली. पुढे त्याला विविध राज्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. की मद्यपान विरोधी आंदोलन, मद्यपान म्हणजे काय, लोक दारू घेतात. आपण बघतो की अनेक लोक हे दारू पितात आणि दारू पिल्यामुळे त्यांचे संसार हे उद्ध्वस्त होतात. हजारो स्त्री पुरुष हे या दारूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडतात आणि त्या पुरुषांवर आधारित जे कुटुंब असतात, या पुरुषांवर अवलंबून असलेले जे कुटुंब असतात त्यांची मात्र वाताहत होते. स्त्रीचा आणि त्या कुटुंबातील लहान मुलांचा आधार हा नष्ट होतो आणि त्यामुळे एकंदरीतच त्यांचं जीवन हे दुःखद आणि कष्टप्रद हे बनतं. तर असं जे मद्यपान आहे त्या विरोधात 1992 मध्ये आंध्र प्रदेशात एक मद्यपान विरोधी चळवळ ही सुरू झाली. पुढे त्याला विविध राज्यांमध्ये खूप चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला. मद्यपानाच्या व्यसनामुळे घरातील कर्ता पुरुष अकाली मृत्यू पावल्यास घरातील अन्य सदस्यांवर काय होतं, संकट ओढावते आणि याचा सर्वाधिक फटका हा स्त्रियांना बसतो. की आपण बघतो की अनेक जे लोक आहेत आणि हल्ली मद्यपानाचं व्यसन जे आहे ते दिवसेंदिवस वाढतच असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या मद्यपानाच्या व्यसनामुळे घरातील कर्ता पुरुष म्हणजे जो कमावता आहे, ज्याच्यावर कुटुंब हे अवलंबून आहे, असा कर्ता पुरुष अकाली मृत्यू पावल्यास घरातील अन्य सदस्यांवर संकट तर ओढावतेच, पण त्यातल्या त्यात सर्वाधिक फटका बसतो तो कोणाला, स्त्रियांना. कारण त्या कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर त्या घरामधील असलेल्या सर्व सदस्यांची म्हणजे त्या घरातील लहान मुलं, त्या घरातील वयस्कर मंडळी, वृद्ध, या सर्वांची जबाबदारी ही कोणावर येऊन पडते, त्या स्त्रीवर येऊन पडते. आणि त्यामुळे असं म्हटलेलं आहे की कर्त्या पुरुषाच्या मृत्यूचा सर्वाधिक फटका हा कोणाला बसतो, त्या घरातल्या स्त्रीला बसतो. दारूमुळे दुःख, दैन्य यांचा सामना त्यांना करावा लागतो. की आपण बघतो की दारू पिलेला माणूस हा एखाद्या राक्षसासारखा वागतो. घरी येतो, पैसे कमावलेले सगळे दारूमध्ये गमावतो आणि घरी येऊन नको नको ते अपशब्द तो स्त्रियांना बोलतो, मारझोड करतो, लहान मुलांना मारतो. यामुळे त्या एकंदरीतच त्या कुटुंबाची वाताहत होते. दुःख, दैन्य यांचा सामना त्या कुटुंबाला करावा लागतो. मग असं जे आंदोलन होतं ते आंदोलन आंध्र प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फोफावलं आणि याच आंदोलनाला आंध्र प्रदेशातील अरक विरोधी आंदोलन हे उपयोगी पडलं. की म्हणजे मद्यपान विरोधी चळवळ तर ही आंध्र प्रदेशामध्ये चालूच होती, परंतु याच आंदोलनाला आणखी एका आंदोलनाने महत्त्वपूर्ण सपोर्ट केला किंवा मदत झाली, ते म्हणजे कोणतं, अरक विरोधी आंदोलन. मग आता हे अरक विरोधी आंदोलन काय होतं? अरक म्हणजे काय, दारू. आणि ही दारू काय होती, स्थानिक दारू होती, म्हणून तिला काय म्हटलेलं, अरक.
अरक म्हणजे अर्क, कोणत्या तरी वस्तूंचा अर्क जेव्हा काढतो तेव्हा त्यापासून फर्मेंटेशन करून काय बनवली जाते, दारू बनवली जाते. तर अरक म्हणजेच स्थानिक दारू, म्हणजे एक दारूचा एक स्थानिक प्रकार आहे. तर आंध्र प्रदेशामध्ये सरकारी धोरणांमुळे अरक विक्रेत्यांनी गावोगावी दुकाने उघडली, की आंध्र प्रदेशामध्ये सगळ्या खेडोपाडी दारूंची म्हणजे स्थानिक दारू तयार करून ती विक्री करणारी दुकाने सरकारच्या सहमतीने उघडण्यात आली. आणि सरकारचीच सहमती या दारूच्या विक्री करणाऱ्या दुकानांना असल्यामुळे आंध्र प्रदेशात गावोगावी अशा प्रकारची अरक विकणारी म्हणजे स्थानिक दारू विकणारी दुकाने उघडल्या गेली. गावोगावची गरीब कष्टकरी जनता दारूंच्या आहारी गेली होती, की एकदा कोणत्याही व्यसनाने आपल्या मनावरचा ताबा घेतला की आपण ते व्यसन सहजासहजी सोडू शकत नाही. आणि तेच आंध्र प्रदेशात सुद्धा झालं. या दारूच्या दुकानांमध्ये गावागावची जी गरीब कष्टकरी जनता होती ती जायची आणि त्यामुळे सर्वच गावच्या गाव हे काय व्हायला लागले, दारूच्या आहारी जायला लागले. अशातच राज्यात साक्षरता कार्यक्रम खेडोपाड्यात राबवला जात होता आणि या कार्यक्रमात सीताम्मा कथा म्हणजे सीतेची गोष्टही सांगितली जायची. मग या अरक विरोधी आंदोलनात किंवा ही जी व्यसनांची पाळेमुळी आहे ती आंध्र प्रदेशातील गावोगावी पसरलेली होती. अशातच त्या ठिकाणी एक साक्षरता अभियानाअंतर्गत एक कार्यक्रम राबवला जात होता आणि त्यामध्ये एक नाटिका प्रस्तुत केली जायची आणि ती नाटिका होती सीताम्माची कथा. सीताम्माची कथा म्हणजे काय, सीतेची गोष्ट. एक सीता नावाचं एक पात्र किंवा एक कॅरेक्टर त्यामध्ये होतं आणि ही सीता गावकऱ्यांना चांगल्या गोष्टींबद्दल माहिती सांगायची. व्यसनांपासून आपण कसं दूर राहिलं पाहिजे, व्यसनांमुळे आपलं जीवन कसं दुःखमय होतं, या सर्वांबद्दल ती काय करायची, या नाटकाच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करायची. मग सीता गावकऱ्यात जागृती निर्माण करून दारूला कसा अटकाव करायचा याबद्दल या कथेमध्ये सांगितलेले होते. आणि त्यामुळे या आंध्र प्रदेशातील खेडोपाडी काय होत होतं, जनजागृती होत होती. दारू ही वाईट आहे, दारू ही सोडली पाहिजे, त्यामुळे नाहीतर आपलं जीवन नारकीय होतं, आपल्या जीवनामध्ये दुःख दैन्य येतं आणि आपला अकाली मृत्यू झाल्यास आपला परिवारसुद्धा उघड्यावर पडतो, याची जाणीव काही अंशी का होईना या सीताम्मा कथेमुळे लोकांना होऊ लागली. त्यातच एक घटना घडली, ती म्हणजे 1992मध्ये आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील दुबागुटा हे जे गाव आहे, या गावातील 3 तरुण हे दारूच्या नशेत एका तळ्यात बुडून मरण पावले. आणि या सर्व घटना जेव्हा होत होत्या, म्हणजे एकीकडे 1992मध्ये आंध्र प्रदेशमध्ये मद्यपान विरोधी चळवळ ही चालू होती, दुसरीकडे अरक विरोधी आंदोलनसुद्धा हे चालू झालेलं होतं. आणि कुठेतरी सीताम्माच्या कथेमुळे म्हणजेच सीताम्माच्या कथेमुळे लोकांमध्ये जनजागृती ही निर्माण होत होती. साक्षरतेच्या माध्यमातून लोकांना या दारूच्या व्यसनांबद्दल सीताम्मा ही जागृती निर्माण करत होती. आणि पुढे त्यातच 1992मध्ये आंध्र प्रदेशातील 3 तरुण आणि जे कुठच्या जिल्ह्यातले होतील, दुबागुंटा या गावातील 3 तरुण हे दारूच्या नशेमध्ये तळ्यात बुडून मरण पावले. आणि या घटनेच्या निमित्ताने गावातील ज्या महिला होत्या त्या एकत्र आल्या आणि त्यांनी अरक विक्रीचे दुकान बंद पाडले. की ज्या वेळेला हे 3 तरुण मरण पावले त्यामुळे गावामध्ये दुःखाची एक शोककळा पसरली आणि त्या शोककळेने महिलांनी रौद्र रूप धारण केलं. महिला चिडल्या आणि त्या एकत्रित आल्या आणि त्यांनी काय केलेलं दिसतं, गावातील अरक विक्रींची दुकाने म्हणजे दारूंची दुकानं ही बंद पाडली.
आणि ही बातमी स्थानिक वर्तमानपत्रातून छापून येताच गावोगावी तिचा परिणाम झाला. म्हणजे ही बातमी ज्या वेळेला वर्तमानपत्रात छापून आली त्यावेळेला इतर गावांमधील महिलांनी सुद्धा काय केलं, मग आपापल्या गावातील दारू विक्रींची दुकानं जी आहे ती बंद पाडली. आणि मग हे आंदोलन हळूहळू संपूर्ण आंध्र प्रदेश राज्यामध्ये सुद्धा पसरलं. आणि त्यामुळे सरकारला काय करावं लागलं, दारू विक्रीच्या विरोधात कडक पावलं ही उचलावी लागली. म्हणजे या छोट्याशा मद्यपानाच्या विरोधात स्त्रिया जेव्हा उभ्या राहिल्या तेव्हा सरकारला सुद्धा काय करावं लागलं, नमतं घ्यावं लागलं. आणि मद्यपानाच्या विरोधात निदान आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा काय करावं लागलं, कायदा तयार करावा लागला. म्हणजे यातून आपल्याला काय दिसतं की केवळ स्त्रियांच्या यल्गारामुळे किंवा स्त्रियांनी एक कडक आणि आक्रमक भूमिका घेतली आणि त्या संघटित झाल्या, त्यांच्या या संघटनामुळे, त्यांच्या या संघटित शक्तीमुळे आंध्र प्रदेश सरकारला सुद्धा नमतं घ्यावं लागलं आणि दारूच्या विरोधात कडक कायदे हे तयार करावे लागले. पुढे आहे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष, की संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले होते. शांतता, विकास आणि स्त्री पुरुष समानता ही या कार्यक्रमाची त्रिसूत्री होती. की संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलं आणि शांतता, विकास आणि स्त्री पुरुष समानता ही या कार्यक्रमाची त्रिसूत्री सांगितली जाते. की 1975 वर्ष हे त्यांनी स्त्रियांना डेडिकेट केलं, समर्पित केलं, की या 1975 या वर्षी पासून आपण काय करूया, स्त्रियांना समान वागणूक द्यावी, स्त्रियांचा विकास साधावा आणि स्त्रियांच्या जीवनामध्ये शांतता प्रस्थापित कशी होईल आणि स्त्री पुरुष समानता ही कशी येईल, या त्रिसूत्रीचा कार्यक्रम संपूर्ण जगभर राबवण्यास संयुक्त राष्ट्रसंघाने संपूर्ण जगाला काय केलं, प्रेरणा दिली, प्रेरित केलं. मग भारत सरकारने सुद्धा 1975 मध्ये संयुक्त राष्ट्राने जी प्रेरणा त्यांना दिली होती प्रत्येक राष्ट्राला, तर या प्रेरणेतूनच भारत सरकारने सुद्धा डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. की स्त्रियांचा सुद्धा भारतातील जो विकास आहे, स्त्रियांची जी समानता आहे, स्त्रियांचा जो दर्जा आहे तो भारतामध्ये कसा आहे त्याचा आढावा घेण्याकरिता त्यांनी 1975 मध्ये डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. स्त्रियांचे सामाजिक स्थान, त्यांचा दर्जा, स्त्री संदर्भातील घटनात्मक तरतुदींचे परिणाम, तसेच स्त्रियांचे शिक्षण व त्यांची टक्केवारी, शिक्षणामुळे त्यांचा झालेला विकास, नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या अडचणी, स्त्रियांची रोजगार संदर्भातील वर्तमान परिस्थिती, त्यांचे वेतन, स्त्री पुरुष प्रमाण, जन्ममृत्यूचा दर, स्त्रियांची भूमिका, अशा सर्वंकष मुद्द्यांच्या आधारे पाहणी करण्यात आली. मग आता हा आयोग का नेमण्यात आलेला होता, की भारतातील स्त्रियांचं सामाजिक स्थान हे आजच्या घडीला म्हणजे 1975 साली कसं आहे, त्यांचा दर्जा हा कितपत सुधारलेला आहे की तो पूर्वीसारखाच आहे, स्त्रिया संदर्भातील स्त्रियांच्या संदर्भातील घटनात्मक तरतुदींचे परिणाम, म्हणजे स्त्रियांसाठी जे काही कायदे तयार केलेले आहेत त्या कायद्यांचा कितपत प्रभावी वापर, अंमल हा प्रत्येक भारतातील क्षेत्रांमध्ये, गावोगावी, राज्यांमध्ये होतो याचा आढावा घेणे. तसेच स्त्री शिक्षण आणि त्यांची टक्केवारी, किती स्त्रिया ह्या शिकतायत, की स्त्री शिक्षण हे कशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने राबवलं जातं आहे किंवा नाही, स्त्रिया कितपत शिकतायत, त्यांची टक्केवारी स्त्री शिक्षणाची किती आहे, शिक्षणामुळे त्यांचा झालेला विकास हा कितपत झालेला आहे, स्त्री शिक्षणाचा किंवा शिक्षणामुळे स्त्रियांना किती फायदा झाला, त्यांचा विकास किती झाला आहे. शिवाय नोकरी करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि स्त्रियांची रोजगारासंदर्भातील वर्तमान परिस्थिती काय आहे, किती स्त्रियांना रोजगार हा उपलब्ध होतो आणि त्यांचं वेतन म्हणजे पुरुषांच्या तुलनेत त्यांना किती वेतन दिलं जातं, ते कमी दिलं जातं का, की त्यांच्या
सक्षमतेपेक्षाही ते त्यांना केवळ त्या स्त्रिया आहेत म्हणून ते कमी दिलं जातं. स्त्री पुरुष प्रमाण भारतामध्ये किती आहे की आपण पहिल्यांदा जो चार्ट बघितला त्यामध्ये काय दिसतं, दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ही वर्षगणिक घटत असलेली आपल्याला दिसते. तर स्त्री पुरुषांचं प्रमाण किती आहे. जन्ममृत्यू दर कसा आहे, कारण स्त्रियांना वेळोवेळी औषधोपचार मिळतीलच असं नाही. आजसुद्धा काही भागांमध्ये असं आपल्याला दिसतं की स्त्रियांच्या आरोग्याची काळजी तितकीशी घेतली जात नाही आणि त्यामुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांचा मृत्यूदर हा त्या काळामध्ये जास्त होता. तर हा कितपत आहे, स्त्रियांची भूमिका, या सर्व संदर्भात स्त्रियांची भूमिका काय आहे, या सर्व मुद्द्यांचा ते काय करणार होते. हा जो महिला आयोग आहे तो महिला आयोग याचा आढावा घेऊन त्याचा अभ्यास करून सरकारपुढे त्यामध्ये कोणत्या सुधारणा आपल्याला कराव्या लागतील याबाबत काही सुधारणा सुचवणार होते आणि याची पाहणी करून कशा पद्धतीने आपल्याला स्त्रियांचा सर्वांगीण विकास घडून आणायचा आहे, त्याकरिता कोणती पावलं आपल्याला उचलली पाहिजे याबाबत सुद्धा सरकार निर्णय घेणार होतं. मग या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून महाराष्ट्रात 1975मध्ये स्त्रीमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने स्त्रियांसाठी राज्यव्यापी परिषद झाली की जो महिला आयोग निर्माण करण्यात आलेला होता भारत सरकारकडून. तर या सर्व पार्श्वभूमीवर 1975मध्ये महाराष्ट्रामध्ये स्त्रीमुक्ती संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आणि स्त्रियांसाठी एक राज्यव्यापी परिषदसुद्धा निर्माण करण्यात आली आणि सर्वच क्षेत्रातील ज्या स्त्रिया आहेत या स्त्रिया या परिषदेमध्ये काय झाल्या, सहभागी झाल्या. 1978मध्ये समितीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि ही जी राज्यव्यापी जी परिषद होती किंवा जी स्त्रीमुक्ती संघर्ष समिती होती 1978मध्ये याचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. जाहीरनामा म्हणजे काय की ही संघर्ष समिती स्त्रियांकरिता काय काय करणार आहे याची माहिती या समितीच्या जाहीरनाम्यातून प्रसिद्ध करण्यात आलेली होती. लिंगभेद, जातीभेद, वर्णभेद या असमान घटकांच्या विरोधात संघर्ष छेडण्याचे धोरण त्यांनी आखलेले होते की जे काही स्त्रियांबद्दल लिंगभेद पाळला जातो, जातीभेदसुद्धा पाळला जातो, वर्णभेद पाळला जातो, गोरा काळा असा जो वर्णभेद पाळला जातो, हे जे काही असमान घटक आहेत त्यांच्या विरोधात संघर्ष छेडण्याचं धोरणसुद्धा या स्त्रीमुक्ती संघर्ष समितीने ठरवलेलं होतं. शिवाय यातूनच स्त्रीमुक्तीची ललकारी हा गीतसंग्रह, ज्योती म्हापसेकर यांची मुलगी झाली हो हे पथनाट्य, प्रेरक ललकारी हे मुखपत्र असे उपक्रमसुद्धा सुरू झाले. मग आता स्त्रियांबद्दल समाजामध्ये जनजागृती व्हावी याकरिता स्त्रीमुक्तीची ललकारी हा एक गीतसंग्रह प्रसिद्ध करण्यात आला. याशिवाय ज्योती म्हापसेकर यांनी लिहिलेली एक नाटिका आहे, एक पथनाट्य आहे. पथनाट्य म्हणजे काय, जे कोणत्याही प्रकारच्या नाट्यगृहाचा वापर न करता लोकांना रस्त्यावर दाखवलं जातं. पथ म्हणजे रस्ता आणि नाट्य म्हणजे नाटिका. तर ज्योती म्हापसेकर यांनी लिखित मुलगी झाली हो हे पथनाट्य हे सुद्धा या संघर्ष समितीच्या मार्फत स्त्रियांबद्दल जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेलं होतं. प्रेरक ललकारी हे मुखपत्र असे उपक्रमसुद्धा या संघर्ष समितीच्या माध्यमातून चालू करण्यात आले. 1977मध्ये सौदामिनी राव स्थापित पुण्यातील स्त्रीमुक्ती आंदोलन समिती, बायजा हे द्वैमासिक, औरंगाबादमध्ये स्त्री उवाच, मैत्रीण, स्त्री अन्यायविरोधी मंच, कोल्हापूरमध्ये महिला दक्षता समिती, नाशिकमध्ये महिला हक्क, लातूरमधील नारी प्रबोधन मंच असे गट तयार झाले. मग या सर्व स्त्रीमुक्ती संघर्ष समितीपासून प्रेरणा घेऊन अनेक प्रकारच्या शहरांमध्ये, अनेक प्रकारच्या जिल्ह्यांमध्ये अनेक संघटना स्त्रियांसाठी स्थापन केल्या जाऊ लागल्या. ज्यामध्ये सांगितलं आहे की 1977मध्ये सौदामिनी राव यांनी काय केलं, पुण्यात स्त्रीमुक्ती आंदोलन समिती ही स्थापन केली आणि या समितीच्या माध्यमातून बायजा हे द्वैमासिक, औरंगाबादमध्ये स्त्री उवाच, मैत्रीण, स्त्री अन्यायविरोधी मंच
असे काही मॅगझिनसुद्धा हे चालवले जाऊ लागले. तर कोल्हापूरमधील महिला दक्षता समिती स्थापन झाली. नाशिकमध्ये महिला हक्क स्थापन करण्यात आला. तर लातूरमध्ये नारी प्रबोधन मंच असे काही गट तयार झाले. म्हणजे यामधून आपल्याला काय दिसतं की स्त्रियांमध्ये असलेला जो पारंपरिक जो कलुषित जो दृष्टिकोन होता तो दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक स्त्रियांनी पुढाकार घेतला आणि आपल्यासारख्याच अनेक स्त्रियांना संघटित केलं आणि विविध प्रकारच्या स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या संघटना, अनेक मंच हे त्यांनी स्थापन केले. आणि त्यातूनच महाराष्ट्रभर हुंडा विरोधी संरक्षण समित्यासुद्धा स्थापन झाल्या, की हुंडा हा स्त्रीच्या जीवनाशी संबंधित एक अतिशय महत्त्वपूर्ण असा जो घटक होता. तर या हुंड्याच्या प्रथेला विरोध करण्यासाठी काही विरोधी संरक्षण समित्यासुद्धा महाराष्ट्रभर स्थापन झाल्या. धुळे शहरात स्त्री अत्याचार विरोधी परिषद आयोजित करण्यात आलेली होती. म्हणजे एकंदरीतच या सर्व घटनांचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला काय दिसतं की स्त्री विरोधात जे काही समाजातील जी पुरुषी मानसिकता आहे त्या मानसिकतेचं उच्चाटन करण्यासाठी स्त्रियांनी एकत्र येऊन आपल्यासारख्या स्त्रियांना एकत्रित करून संघटित करून अनेक विविध समित्या, संघ, मंच यांच्या किंवा संघटना या स्थापन करून त्यांच्या विरोधात असलेल्या ज्या काही अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी आहेत त्या विरोधात त्यांनी काय केलेलं दिसतं, कार्य केलेलं दिसतं. विद्या बाळ यांची नारी समता मंच आणि मिळून साऱ्याजणी ही नियतकालिके. तर विद्या बाळ यांनी स्त्रियांना एकत्रित संघटित करण्याकरिता नारी समता मंच आणि मिळून साऱ्याजणी ही नियतकालिके म्हणजे काही मॅगझिन्ससुद्धा काढली. समाजवादी महिला सभा, क्रांतिकारी महिला संघटना यांचेही कार्य स्त्री प्रश्नांच्या संदर्भात महत्त्वाचे ठरले. मग अशा काही स्त्रियासुद्धा होत्या की ज्यांनी संघटित होऊन महिला सभा, क्रांतिकारी महिला संघटना यासारख्या संघटनांच्या माध्यमातून स्त्री प्रश्न जे होते ते जगापुढे आणले, आपल्या राज्यापुढे आणले, सरकारपुढे मांडले आणि त्या संदर्भात महत्त्वपूर्ण असे कार्यसुद्धा केले. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेत स्त्री सबलीकरणास मदत केली आणि महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना जो जे रोजगार हमी योजनेअंतर्गत जो कमी मेहनताना किंवा जो कमी पगार दिला जायचा, कमी मजुरी दिली जायची आणि त्यांना कमी काम दिलं जायचं, स्त्रियांना टाळलं जायचं. तर अशा सगळ्या लढ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेअंतर्गत स्त्री सबलीकरणातसुद्धा या स्त्रियांनी मदत केलेली आपल्याला दिसून येते. पुढे आहे प्रमिला दंडवते यांनी दिल्लीत 1976मध्ये महिला दक्षता समिती स्थापली. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यातून या समितीच्या शाखा निघाल्या. कम्युनिस्ट पक्षाने अखिल भारतीय जनवादी महिला संघटना 1980मध्ये स्थापन केली. या संघटनेच्या शाखा भारतभर काढण्याचे प्रयत्न केले. संघटनेने हुंडा, स्त्री भ्रूण हत्या, कौटुंबिक अत्याचार या प्रश्नांवर संघर्ष छेडला. विविध पातळ्यांवर स्त्री प्रश्नांवर संशोधन सुरू झाले. भारतातले पहिले महिला विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई टाटा समाजविज्ञान संस्था, मुंबई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील स्त्री अभ्यास केंद्रे स्थापण्यात आली. आलोचना व दृष्टी या केंद्रांनी सुद्धा या प्रश्नी महत्त्वाची भूमिका बजावली. की मग आता महाराष्ट्रातलं काही ज्या संघटना आहेत किंवा काही ज्या स्त्रिया आहेत त्यांनी केलेलं उल्लेखनीय कार्य या मुद्द्यांमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. की प्रमिला दंडवते यांनी दिल्लीमध्ये 1976मध्ये महिला दक्षता समिती ही स्थापन केली महिलांच्या विकासाकरिता, त्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता. तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब यासारख्या राज्यांमधून या समितीच्या अनेक शाखा निघाल्या की ज्या माध्यमातून भारतभर ज्या स्त्रिया आहेत आणि स्त्रियांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर याशिवाय कम्युनिस्ट पक्षाने अखिल भारतीय जनवादी महिला संघटना
ही 1980मध्ये स्थापन केली. या संघटनेने सुद्धा भारतभर शाखा काढण्याचे प्रयत्न केले. संघटनेने हुंडा, स्त्री भ्रूण हत्या आणि कौटुंबिक अत्याचार यासारख्या प्रश्नांवर संघर्ष छेडला. की आपण बघतो हुंड्यासाठी अनेक लोक स्त्रियांचा बळी घेतात. केवळ काही पैशांच्या दागिन्यांच्या मोहापोटी एका स्त्रीला जिवंत मारण्यात येतं, जाळण्यात येतं. हे सगळे जे अनिष्ट प्रकार भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वी नव्हते, पण काही लोकांच्या मोहामुळे, लोभामुळे हे आपल्या संस्कृतीमध्ये त्यांचा शिरकाव झालेला आपल्याला दिसतो. स्त्री भ्रूण हत्या, की स्त्रीला गर्भामध्येच तिची हत्या केली जाते, केवळ ती काय एक स्त्री आहे म्हणून. आणि स्त्रियांवर विविध प्रकारचे कौटुंबिक अत्याचार होतात. तर यासारख्या सर्व प्रश्नांवर भारतीय जो कम्युनिस्ट पक्ष आहे त्या कम्युनिस्ट पक्षाने अखिल भारतीय जनवादी महिला संघटना स्थापन करून हे प्रश्न हे मिटवण्याचा प्रयत्न केला आणि त्याकरिता संघर्ष छेडला. विविध पातळ्यांवर स्त्री प्रश्नांवर यामुळे संशोधन चालू झाले. की मग यासारख्या ज्या काही महिला होत्या की ज्या महिलांच्या माध्यमातून, त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून जो संघर्ष भारतभर पेटला, त्यामुळे स्त्रियांच्या विविध पातळीवरील जे प्रश्न आहेत त्यावर संशोधन सुरू झालं. भारतभर, भारतातील सर्व राज्यांमध्ये स्त्रियांच्या प्रश्नांवर चिंतन होऊ लागलं, विचार होऊ लागला. मग यातूनच भारतातील पहिले महिला विद्यापीठ, ज्याचं नाव आहे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, हे कुठे आहे? मुंबई येथे आहे. आणि ते केवळ महिलांकरिता स्थापन झालेलं एकमेव भारतातली विद्यापीठ आहे. याशिवाय टाटा समाज विज्ञान संस्था, जी महिलांना शिक्षित करण्याचं आणि वैज्ञानिक बनवण्याचं कार्य करते. मुंबई येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि टाटा समाज विज्ञान संस्था ही मुंबई येथे स्त्रियांना वैज्ञानिक बनवण्याचं कार्य करते. तर सावित्रीबाई फुले हे पुणे येथे स्थापन झालेलं आणि महिलांकरिता स्थापन झालेलं विद्यापीठ आहे. याशिवाय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अशी काही स्त्री अभ्यास केंद्रे ही स्थापन करण्यात आली, की ज्या ठिकाणी स्त्रियांना काय मिळेल? शिक्षणाकरिता भरपूर संधी प्राप्त होतील आणि त्या शिक्षित होतील, आत्मनिर्भर बनतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि कोणत्याही प्रकारच्या अन्याय अत्याचाराला त्या बळी पडणार नाही. याकरिता विविध प्रकारची स्त्री अभ्यास केंद्र ही सुद्धा भारतभर आणि महाराष्ट्रात विशेषतः स्थापन करण्यात आली. आलोचना व दृष्टी यासारख्या केंद्रांनी सुद्धा या प्रश्नी महत्त्वाची भूमिका बजावली. की आलोचना, की स्त्रियांची आलोचना करण्यात येते. स्त्री शिकली म्हणजे ती खूप हुशार झाली, ती पुरुषांना ऐकणार नाही, त्यामुळे समाज हा काय होईल? मोळकळीस येईल. अशा प्रकारची आलोचना स्त्रियांची केली जाते आणि त्याच दृष्टीने त्यांना बघितल्या जातं. ही संकुचित जी पुरुषी मानसिकता आहे, तर या मानसिकतेला छेद देण्याचं काम आलोचना व दृष्टी यासारख्या महाराष्ट्रातील काही केंद्रांनी सुद्धा यशस्वीपणे केलेलं आपल्याला दिसतं. आणि स्त्री प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करतो हा पाठ तुम्हाला समजलेला असेलच. या संदर्भात आपण गुगल मीटमध्ये अधिक चर्चा ही करणारच आहोत. या पाठाचा पहिला भाग हा आपण लक्षपूर्वक ऐकावा आणि त्यासंबंधित काही समस्या असतील तर त्या गुगल मीटमध्ये त्या समस्यांबद्दल आपण चर्चा करूया. तत्पूर्वी मी थांबतो, विराम घेतो. धन्यवाद.